नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत। आपण बघतोय माढा विधानसभेमध्ये एक मोठं ट्विस्ट त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय। अपक्ष उमेदवार रणजितसिंह बबनराव शिंदे यांना पांडुरंग आणि विठ्ठल परिवार कुठेतरी पाठिंबा देण्याच्या चर्चा आणि स्टेटसला व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। नेमकी भूमिका काय असणार, पांडुरंग परिवाराची भूमिका उघड काय असणार, तर विठ्ठल परिवाराची भूमिका काय असणार, त्या ठिकाणी विठ्ठल परिवारातील गणेशदादा पाटील हे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडूनच या गोष्टीचा खुलासा त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात घेणार आहोत। त्या ठिकाणी आपण आज बबनदादा शिंदे हे पिराची कुर्ली दौऱ्यावर असताना त्यांनी सुद्धा एक त्या ठिकाणी सांगितलं की विठ्ठल परिवारातील नेते सुद्धा माझ्यासोबत आहेत, पांडुरंग परिवारातील सुद्धा नेते माझ्यासोबत आहेत। परंतु दादा आपल्यासोबत आहेत। दादा खरं तर नमस्कार। काय सांगाल, एकंदरीत बबनदादाच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळालं की विठ्ठल परिवार माझ्यासोबत आहे। या ठिकाणी विठ्ठल परिवाराच्या आमच्या चौघांची अजून बैठक झालेली नाही। आज किंवा उद्या आमची बैठक होणार आहे। कल्याणराव काळेसाहेब हे महायुतीच्या बरोबर आहेत, मी स्वतः महाविकास आघाडीबरोबर आहे आणि भगीरथदादा स्वतः काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार आहेत, युवराजदादा आमच्याबरोबर आहेत। आमच्या चौघांची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि हे बैठक होत असताना आम्हाला पंढरपूरचा देखील महाविकास आघाडीचा तोडगा या ठिकाणी काढणं गरजेचं आहे आणि त्या काढणं गरजेचं असल्यामुळं आमची बैठक थोडी लांबलेली आहे। परंतु आज किंवा उद्या ह्या गोष्टीची चर्चा होऊन आमचा विठ्ठल परिवाराचा निर्णय लवकरात लवकर लक्षात येईल। या ठिकाणी बबनदादांनी जरी म्हणले असले की विठ्ठल परिवाराचे बबनदादा असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, ह्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर सलोख्याचे संबंध असल्यामुळं प्रत्येकाला वाटतं की विठ्ठल परिवारानं आपल्याला सहकार्य करावं। अशी प्रत्येकाची जरी भूमिका असली तरी सर्वसामान्य लोकांची काय भूमिका आहे, सर्वसामान्य लोकांचे असणारे प्रश्न, ह्या सगळ्यांचा विचार करून पुढील विठ्ठल परिवाराची भूमिका घेतल्यानंतर आपल्या विठ्ठल परिवारातील लोकांना पुढील येणाऱ्या इलेक्शनला कुठल्या कुठल्या पद्धतीनं सहकार्य होणार आहे, निधी वाटपाच्या बाबतीत असणाऱ्या ज्या काही गोष्टी अडचणीच्या विठ्ठल परिवारातील लोकांनी बैठकीच्या वेळेस सांगितल्या, त्याबद्दल सकरनकर चर्चा करून आम्ही 2 दिवसात त्या संदर्भात निर्णय घेणार आहोत। या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढ्यासाठी निर्णय घेत असताना आज भगीरथदादा भालके यांचा प्रचाराचा नारळ फोडला आणि त्या नारळ असलेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मी तिथं उपस्थित होतो। आम्ही विठ्ठल परिवाराचा घटक म्हणून भगीरथदादांच्या पाठीशी ठामपणाने उभा आहोत हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत। या ठिकाणी विठ्ठल परिवाराचा आमदार व्हावा ही भूमिका विठ्ठल परिवाराची असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो। युवराजदादा असतील किंवा चेअरमन साहेब असतील, हे देखील परिवाराच्या माणसाच्या मागं ठामपणानं उभा राहतील असा विश्वास सर्व विठ्ठल परिवारातील लोकांना आहे। हे करत असताना ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती विद्यमान चेअरमन अभिजित पाटील आहेत, हे सुद्धाच तुमच्या विठ्ठल परिवाराचा भाग आहे। त्या ठिकाणी ते सुद्धा माढा विधानसभेच्या रिंगणात आहेत। त्यांची भूमिका कुठेतरी तुमचा विठ्ठल परिवार एक होणार का अशी सुद्धा चर्चा आहे। त्यातच बबनदादा शिंदे यांनी सांगितलं की मला विठ्ठल परिवाराची साथ आहे। काय संदर्भ आहे? या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आमचे संबंध विठ्ठल परिवाराच्या प्रत्येकाचे संबंध हे सगळ्यांबरोबर चांगले आहेत। आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून जो कोण सहकार्य विठ्ठल परिवारातील लोकांना करतो त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीचे संबंध असणारा आमचा परिवार आहे। त्यामुळं प्रत्येकाला ही अपेक्षा आहे की त्यांनी आपल्याबरोबर सहकार्य करावं, आपल्याला साथ द्यावी, अशा प्रकारची भावना आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील आहेत, त्यांना देखील वाटतं की विठ्ठल परिवारानं आपल्याला सहकार्य करावं। त्याचबरोबर रणजितभैया शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांना देखील वाटते आपल्याला विठ्ठल परिवारानं साथ द्यावी। पण विठ्ठल परिवारानं साथ द्यावी अशी जरी भावना प्रत्येकाची असली तर विठ्ठल परिवाराचे काही वैयक्तिक प्रश्न आहेत, ते प्रश्न कोण मार्गी लावणार आहे ह्यासाठी ह्या 2 दिवसात बैठकी होणार आहेत। आणि ते प्रश्न म्हणजे वैयक्तिक प्रश्न म्हणजे काय प्रश्न, तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस जाणून बुजून विठ्ठल परिवाराच्या आपला एखाद्या दिलेल्या उमेदवाराला त्रास होतो, ग्रामपंचायतच्या वेळेस विठ्ठल परिवारातील एखादा घटक किंवा आपलं पॅनल विठ्ठल परिवाराचं असलं तर आपण ज्याला सहकार्य केलं तोच माणूस आपल्याला विरोध करतो, अशा प्रकारच्या घटना मागील 2-3 टर्ममध्ये झालेल्या आहेत। त्या तशा भविष्यात होऊ नये ह्यासाठी आपण आधी चर्चा केली पाहिजे आणि मग भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी प्रत्येकाची आट आहे। आणि ती प्रत्येकाची आट असल्यामुळं त्यांच्या भूमिकेमुळं आम्ही ह्या 2 दिवसात सगळ्या प्रकारचा विचार करून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, पाणीवापर संस्था असतील, ह्या सगळ्या 42 गावामध्ये विठ्ठल परिवाराची चांगल्या पद्धतीची ताकद आहे। त्याच पद्धतीनं मोहोळ तालुक्यात 17 गाव आहेत, तिथं देखील विठ्ठल परिवाराची चांगली ताकद आहे। तिथं स्वतः भगीरथदादांचं गाव आहे।
कल्याणराव काळेंची बाळवणी गटात चांगल्या पद्धतीची ताकद आहे, त्यांचा तो बाळवणी गट आहे. या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढ्याला तर आम्ही भगीरथदादाला पाठिंबा दिलेला हे घोषित केलेलं आहे. अशा पद्धतीनं 4 मतदारसंघात विभागलेला आपला विठ्ठल परिवार आणि त्याची भूमिका ही महत्त्वाची म्हणजे टर्निंग पॉईंट असू शकते. आणि त्यामुळं प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे की आपल्याला विठ्ठल परिवारानं सहकार्य करावा आणि ते सहकार्य करावं ही त्यांची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही या येणाऱ्या 2 दिवसात तो निर्णय जाहीर करणार आहोत. बबनदादा देखील खूप मोठे नेते आहेत, 6 टर्म आमदार राहिलेले आहेत. अभिजित पाटलांनी आमच्याबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जरी विरोध असला तर ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करावा अशा प्रकारची भावना आम्हाला भरपूर वेळेस बोलून दाखवली. दूरध्वनीद्वारे देखील आम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या परिवाराची भूमिका काय ठरते ते आम्ही सांगून तुम्हाला आमच्या त्या पद्धतीनं आम्ही निरोप देऊ. आणि ह्या 2 दिवसात तशा पद्धतीचा निरोप आम्ही तुमच्यामार्फत प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं भविष्य काळातील सगळ्या ज्या गोष्टी आम्ही बोलून घेणार आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायतचा विरोध करणाऱ्या गोष्टी. कारण सध्या बघतोय आपण अभिजित पाटीलकडे आणि विठ्ठल परिवार, पांडुरंग परिवार हा एकमेकाला ग्रामपंचायत लढत असतो. तोच प्रकार आता झेडपी आणि पंचायतला घडणार आहे. हे असताना कुठेतरी भूतकाळात तुम्हाला प्रखरतेनं विरोध, चंद्रभागाचं निवडणूक असो किंवा विठ्ठलचं निवडणूक असो, यात विरोध केला आणि अभिजित पाटीलांनी सत्तेमध्ये सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. आता अभिजित पाटील हे विधानसभेच्या रिंगणात तुम्हाला सापडलेत, त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? राजकारणात कोण कायमचा शत्रू आणि कोण कायमचा मित्र नसतो. या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला चंद्रभागा सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा, सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण शून्य सभासदांनी तो प्रयत्न त्यांना दाखवून दिलं की या ठिकाणी जी भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पाडतोय त्याच्याच हातात आपण ते दिलेलं बरं. या ठिकाणी विठ्ठल परिवारांनी आमची विभागणी झाल्यानंतर अभिजित पाटलांच्या ताब्यात तो कारखाना गेला, परंतु जे मागं घडलं त्यालाच सारखं उघडत बसण्यापेक्षा पुढं चांगलं जर काय घडणार असेल तर त्या दृष्टिकोनातून परिवारांच्या लोकांच्या ज्या ज्येष्ठ लोक आहेत त्यांचे विचार काय आहेत, त्यांची भावना काय आहे, ह्या गोष्टी जाणून घेऊन आम्ही निर्णय घेणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही माध्यम म्हणून तुमची जो काही विरोध बघत होता, कटाक्षाने विरोध होता की एका ठिकाणी तुम्ही 4 जण अतिशय मोठं योगदान चंद्रबाईच्या निवडणुकीत बघितलं. त्याच पद्धतीनं अभिजित पाटील होते, यांनी सुद्धा मोठा विरोध केला. तुम्ही म्हणताय कुठेतरी जर भविष्यात चांगलं घडायचं असेल तर कार्यकर्ते हा तुमचा संदेश मान्य करतील? नाही, कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय आम्ही निर्णयच पहिली गोष्ट जाहीर करणार नाही. संदेश त्यांचाच आम्ही पुढं फॉरवर्ड करणार आहोत. या ठिकाणी प्रखर विरोध केला. मी तुम्हाला काय सांगितलं, ज्याच्या वडिलांनी कारखाना स्थापन केला, ज्याच्या वडिलांनी कारखाना चालवला, जो आता माणूस कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवतो त्याच्या हातून कारखाना गेला नाही पाहिजे, सत्तेचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे, ही भावना सर्वसामान्य सभासदांची होती, विठ्ठल परिवारातील लोकांची होती. आणि त्यांनीच सांगितलं तुम्ही 4 जण एकत्र या. तुम्ही 4 जण एकत्र आल्यानंतर तो कारखाना तुमच्याच हातात राहील. आणि त्या पद्धतीनं जवळपास चांगल्या मताधिक्यानं तो कारखाना कल्याणराव काळेसाहेबांच्या ताब्यात देण्याची भूमिका आणि विठ्ठल परिवाराला ताब्यात देण्याची भूमिका सभासदांनी केली. पण ते इलेक्शन होतं कारखान्याचं, हे सार्वत्रिक इलेक्शन आहे, हे उद्याच्या भविष्याची नांदी ठरवणारं इलेक्शन आहे. मूलभूत गरजा कुठल्या आहेत त्या गरजेचा किंवा संविधानिक ज्या गोष्टी घटनात्मक घडणार आहेत त्या गोष्टीचं इलेक्शन आहे. हे फक्त कारखान्यापुरतं झालं. हे आहे आमदारकीचं इलेक्शन. 100 गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं धोरणात्मक निर्णय घेणारं हे इलेक्शन आहे. आणि त्यामुळं एक संकुचित मनोवृत्ती न ठेवता ब्रॉड माइंडेडनं विठ्ठल परिवार हा निर्णय काय घेणार आहे हे 100% तुम्हाला येणाऱ्या 2 दिवसात ठरेल. परंतु राजकारणात कायम ब्रॉड माइंडेड प्रगल्भ विचारसरणीनं जर तुम्ही वाटचाल केली तर नक्कीच सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय होतील असं आम्हाला पूर्वजांनी सांगितले आणि त्याच पद्धतीनं भविष्यात तो निर्णय होईल. नक्कीच. त्या ठिकाणी आपण बघितलं आपल्यासोबत होते गणेशदादा पाटील. मोठ्या लोकसंख्येचं त्यांचं भोसे हे गाव आहे, मोठं वर्चस्व त्या ठिकाणी माढा मतदारसंघात येते. त्याच पद्धतीनं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ आणि माढा या 4 मतदारसंघात त्यांचं प्रभुत्व विठ्ठल परिवाराचं मोठं आहे. लवकरच आम्ही त्या ठिकाणी 2 दिवसात आमची भूमिका स्पष्ट करू. तुर्तास तरी तुम्ही सांगितलेल्या भूमिकेकडे म्हणजे पूर्ण माढाचं लक्ष राहिलं आहे, कारण तुमची भूमिका वैयक्तिक आणि यात तुमच्यासोबत असलेल्या 3 नेत्यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी आम्ही लवकरच तुमच्यासोबत 2 दिवसांनी मुलाखतीला बसू आणि मागील हे उदावे असतील, तुमचा पाठिंबा तुम्ही त्यांच्यासाठी का दिला, कशासाठी दिला, जनतेच्या तुम्ही कोणतं हित लक्षात घेतलं किंवा जनतेच्या कोणत्या हितासाठी त्यांना निर्णय दिला हे तुमच्याकडून आम्ही जाणून घेणार आहोत. तुर्तास तरी थांबूया. धन्यवाद.